जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल तातडीनं दिल्लीमध्ये भेट दिली आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून कळते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती मिळते। या भेटीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत दिल्लीत भाजप नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोणाला पाठवायचं यावरही चर्चा झाल्याची माहिती कळते। तर राज्यामध्ये झेडपी निवडणुकांमधलं यश यावरही चर्चा झाली। राज्यातल्या सध्या परिस्थितीची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना दिली आहे। तसंच सुनेत्रा पवारांचा आज दिल्ली दौरा संध्याकाळी आहे, यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं कळते। देवेंद्र फडणवीसांच्या अचानक तडकाफडकी या दिल्ली दौऱ्यामुळे काय काय घडामोडी आणि त्याचे पडसाद आता राज्यातल्या राजकीय घडामोडींमध्ये कसे दिसतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। एकदा आपण ग्राफिक्सवर पाहूया काय काय नेमक्या घडामोडी। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत दिल्लीतल्या या बैठकीमध्ये चर्चा झाली असावी अशी एक शक्यता सूत्रांकडून कळते। तर फडणवीस आणि अमित शहांची ही दिल्लीमधली भेट अत्यंत महत्त्वाची आहे। सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर कोण येणार याची चर्चा झाली। सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्याबाबत सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतं आहे। तर राज्यातल्या सद्यस्थितीची माहिती फडणवीसांनी शहांना दिली अशी ही माहिती कळते। काय करायचं वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न चर्चेला आले असतील। विलीनीकरणाच्या अनुषंगाने चर्चा झाली अशी माहिती समजली। मला माहीत नाही काय झालं ते, जोपर्यंत स्वतः अमित शहा किंवा फडणवीस काही बोलत नाहीत त्याच्यावरती काय चर्चा आपण करणार आणि विलीनीकरण कोणामध्ये करणार? राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार आहेत की अजून काय होणार आहे, असे अनेक प्रश्न असू शकतात। पण अमित शहांशी चर्चा करणं त्यांना गरजेचं असतं, कारण शेवटी म्हटलं ना की दोन पक्ष त्यांचे सरकारमध्ये सामील आहेत स्वतःचे।